यानंतर एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर येते। विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला किडलेलं कडधान्य दिलं जातंय। नाशिकच्या आश्रमशाळांमधला हा धक्कादायक प्रकार आहे। मुंडेगावच्या सेंट्रल किचनची आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक पाहणी केली। विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचं उघड झालंय। आदिवासी विभागाच्या कारभाराचे खोसकरांनी वाभाडे काढले। मंत्रालयामध्ये बैठक घेऊन दोषींचं निलंबन करणार असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, खूपच धक्कादायक प्रकार आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं जातंय, अधिकची माहिती। अतिशय हा संपूर्ण धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। जान्हवी, खरं तर नाशिक जिल्ह्यात आदिवासी विभागांतर्गत जवळपास 40हून अधिक आश्रमशाळा आहेत आणि याच आश्रमशाळेत आदिवासी विभागाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून हे जेवण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिला जातो, पण अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे जेवण आहे अशा पद्धतीचं धक्कादायक आरोपच जे आमदारांनी केलेला आहे। आमदार जे हिरामण खोसकर यांनी काल काही ठिकाणी पाहणी केली आणि त्यांच्या पाहणीमध्ये हे संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो निदर्शनास आलेला आहे। अत्यंत खराब भाजीपाला असेल किंवा खराब जे भाकरी पोळी अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिला जातो आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ हे सगळे लोक करतायत अशा पद्धतीचा आरोप जे आमदार महोदयांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशा पद्धतीचा जे इशारा सुद्धा त्यांनी काल दिलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात मंत्रालयामध्ये लवकरच एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये या संबंधित लोकांवरती कारवाई करू, निलंबन करू अशा पद्धतीचा इशारा ज्या खोसकरांनी दिलेला आहे। जवळपास 10 ते 15 हजार विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं जे आहे जेवण दिलं जातो आणि हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण आहे अशा पद्धतीचा आरोप आमदारांनीच केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता आदिवासी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मंत्री हे काय भूमिका घेतात, काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदीच किरण, मात्र हिरामण खोसकर यांनी पाहणी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। याचा अर्थ हे अगोदरपासून सुरू होतं, हे कोणाच्याच निदर्शनास कसं आलेलं नाहीये इतके दिवस? खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी या सगळ्या संदर्भात एक आंदोलन सुद्धा झालेलं होतं। आदिवासी संघटनांनी या संदर्भात आंदोलन करून एक निवेदन सुद्धा दिलेलं होतं आणि त्यानंतर हे सगळं आम्ही व्यवस्थित करू किंवा जेवण जे आहे ते व्यवस्थित देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं, पण त्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीने जेवण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिला जातो। आदिवासी विभागाचं एक मोठं कार्यालय म्हणजे राज्याचं आदिवासी कार्यालय जो तो नाशिकमध्ये आहे आणि याच कार्यालयाअंतर्गत अनेक आश्रमशाळा नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि अशा आश्रम स्कूलमध्ये अशा पद्धतीचं निकृष्ट जेवण दिलं जातं। अत्यंत हे सगळं धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळे आदिवासी विकास भवनामधले जे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा आदिवासी विकास कार्यालयाचे आयुक्त असतील हे या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात, काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।